पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीचं मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शरद पवार, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। तर कॅम्प परिसरामध्ये ज्या ठिकाणी ही सभा महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेली आहे तिथूनच आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, 3 उमेदवार महाविकास आघाडीचे आज उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्यामुळे अर्थातच मोठी ताकद दाखवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीचा असणार आहे। कशी तयारी दिसते? बरोबर आहे गुरुप्रसाद, महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आज केलं जाणार आहे। आज पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे हे 3ही उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांची सभा जी आहे ती पुण्यात रास्तापेठेतल्या याच परिसरामध्ये पार पडणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेली ही जागा आहे आणि इथे प्रचाराचा शुभारंभ या सभेच्या निमित्तानं 3ही उमेदवार एकत्र येऊन करणार आहेत। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदी कालपासूनच स्टेज या ठिकाणी हा टाकण्यात आला आहे आणि सगळी तयारी जी आहे सभेची ती अंतिम झालेली आहे। नागरिकांसाठी जे अर्थात समर्थक येणार आहेत, प्रचारक येणार आहेत, त्यांची बसण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदी लांबपर्यंत या संपूर्ण रस्त्याच्या अगदी शेवटपर्यंत बसण्याची जी व्यवस्था आहे ती सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी म्हणून या अगोदरच करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा होतील आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना बसता यावं सभेच्या